श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्ही कधी विचार केला आहे का, जेव्हा एखादा व्हिडिओ अचानक तुमच्या समोर येतो, असे हे निव्वळ योगायोगाने होते का? तर नाही. कारण एखादा संदेश किंवा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवला आहे आणि फक्त तो तुमच्या समोर आला आहे. ज्या दिवशी हा व्हिडिओ तुमच्या समोर आला, त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात बदल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मंडळी, आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज जो स्वामींचा मंत्र पाहणार आहोत, हाच मंत्र तुमच्या भविष्यात सुखाचा काळ आणू शकतो. जे संकट, जे दुःख, दारिद्र्यात तुम्ही जगत आलात, त्या दुःखाचा काळाचा शेवटचा दिवस आहे. आता तुम्हाला संकटांना, अडचणींना घाबरायची काहीच गरज नाही. कारण आता स्वतः स्वामींनी तुमचा हात पकडला आहे. आज जर हा व्हिडिओ आणि हा स्वामींचा मंत्र दुर्लक्षित केला, तर आज तुम्ही स्वामींच्या या कृपारूपी आशीर्वादाला गमावून बसाल. कित्येकदा असा विचार मनामध्ये आला असेल की सर्व दुःख माझ्याच वाट्याला का? कधी धनाची कमतरता, कष्ट करूनही पैसा न टिकणे, घरामध्ये सतत पैशाची चणचण, पैशांचा अमाप खर्च, नातेसंबंधामध्ये तफावत, शारीरिक मानसिक थकवा, मनामध्ये सतत अशांती पसरलेली असणे. तर आता या सर्व दुःखाचा काळ संपला आहे. तुमचे रात्री एकट्याने रडणे, रात्र जागून स्वामींना अनेक प्रश्न विचारणे आणि तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रार्थना आता स्वामींपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. आजपासून तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजा. कारण हा मंत्र फक्त तुम्हाला सापडला आहे. कारण हा मंत्र असाच कोणाच्याही नजरेस येत नाही आणि कोणालाही सापडत नाही. जर तुम्ही आता या चालू क्षणाला हा मंत्र ऐकत आहात, तर समजा की स्वामींनी स्वतः तुम्हाला बोलावले आहे. आता अश्रू ढाळायचे दिवस संपले. आता तुमची जीवनधारा बदलली आहे. आता तुमच्या आयुष्यात अकल्पनीय बदल घडून येणार आहेत. या मंत्राला जीवनाचा अविभाज्य भाग बनवा. कारण हाच तो मंत्र आहे ज्याने तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन येणार आहे. आतापर्यंतची दुःखाची रात्र आता संपली आहे. या मंत्राने तुमच्या आयुष्यातील सर्व धनाचे दरवाजे उघडणार आहेत. आता तुम्हाला कोणाचे पाय पकडण्याची गरज नाही. कारण आता तुमचा हात साक्षात परब्रह्मरूपी स्वामी समर्थ महाराजांनी पकडला आहे. आता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे. मग ते घराचे असो किंवा नोकरीचे असो किंवा गाडीचे. एक सुखी आणि आनंदी आयुष्याचा काळ आता आला आहे. त्यामुळे आता हा मंत्र जेव्हा तुम्ही तुमच्या घरात, तुमच्या मोबाईलवर लावाल, तेव्हा तुमच्या आयुष्यातून नकारात्मकता, वाईट विचार, चिंता, दुःख, निराशा, अपमान या सर्वांचा नाश होईल. तुमचे वाईट प्रारब्ध जळून भस्म होतील. कारण हा मंत्र जेव्हा उच्चारला जाईल, तेव्हा दैवी लहरींचे कंपन तयार होईल आणि हेच कंपन तुमच्या भोवती, तुमच्या घराभोवती फिरत राहील आणि तुमच्या घराचे रक्षण करेल. त्यामुळे मंडळी, आत्ता चालू क्षणाला हा एक मंत्र ऐकायला सुरुवात करा. स्वामींचा कृपाहस्त तुमच्या डोक्यावर असावा असे वाटत असेल तर हा मंत्र संपूर्ण ऐका. तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या. मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत. कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते.
आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री